नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे एकदम हेल्दी पण चटपटीत हॉटेलपेक्षा भारी लेमन कोरिएंडर सूप बनवणार आहोत. पावसाळ्यात, थंडीत खूप आजार पसरतात. त्यावेळी काहीतरी हेल्दी, पचायला हलकं पण तरीही चटपटीत आणि पटकन होणारं असं काहीतरी हवं असतं. त्यासाठी हे सूप एकदम बेस्ट आहे. या सूपमध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर करतो, त्यामुळे हे हेल्दी आहे. तसंच हे सूप पटकन होतं आणि पचायलाही हलकं असतं. पण बऱ्याचदा काय होतं, सूप करताना सूप एकतर खूप पातळ होतं किंवा खूप घट्ट होतं. हे होऊ नये म्हणून काय करायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर लगेचच या सुपर हेल्दी आणि चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया. सूप बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठी आणि खोलगट कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर वापरला तरीही चालेल. तेल तापलं की यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं किंवा बारीक ठेचलेलं आलं घालायचं आहे आणि याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं आहे. लसूण, आलं किंवा बाकीच्या सगळ्या भाज्या शक्य होतील तितक्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आलं, लसूण मोठ्या आचेवरती एक अर्धा मिनिट मी परतला. आता यामध्ये आपल्याला थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा कांदाही आपल्याला अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल. कांदाही मोठ्या आचेवरती अर्धा मिनिट परतला. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप बारीक चिरलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेले बिनीस, अर्धा कप बारीक चिरलेला कोबी. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीरीची कोवळी देठं घालायची आहेत. पण सगळी कोथिंबीरीची देठं एकाच वेळी न घालता आत्ता थोडी घालायची आहेत आणि नंतर थोडी घालायची आहेत. आता हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि या सगळ्या भाज्या आपल्याला मिनिटभरासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आता यातील एखादी भाजी नाही मिळाली किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. तसंच भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाज्या हाय फ्लेमवरतीच परतायच्या आहेत, म्हणजे भाज्या मऊ पडत नाहीत. यामध्ये छान क्रंच राहतो आणि त्यामुळे सूप पिताना भाज्या दाताखाली आल्या की त्या छान लागतात. त्यामुळे भाज्या साधारण 1 ते 2 मिनिटच परतायच्या आहेत, पण त्याही हाय फ्लेमवरती. भाज्या छान परतून झाल्या आहेत, मस्त सुवास येतोय. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर इथे मी साधारण 6 कप पाणी घालत आहे. पाणी घातलं, याला एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती या पाण्याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा याला मस्त अशी खळाळून उकळी आलेली आहे. आता याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे काळी मिरीपूड. तर इथे मी साधारण पाऊण चमचा काळी मिरपूड घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरपूडचं प्रमाण कमी जास्त करू शकता, म्हणजे सूप किती चटपटीत हवं आहे त्यानुसार. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे. आता बघा हे सूप खूप पातळ आहे. हे सूप छान एकसंध व्हावं याकरता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर एका वाटीत घेऊन त्यामध्ये पाववाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून त्याची पातळ अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये घालायची आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. स्लरी घातल्या मिनिटभरातच हे सूप छान एकसंध व्हायला सुरुवात होते. कॉर्नफ्लॉवर डायरेक्ट घालू नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. त्याची स्लरी बनवूनच घाला. तसंच कॉर्नफ्लॉवरची सगळी स्लरी एकाच वेळी घातली पाहिजे असं नाही. थोडं घालून मिक्स करून घ्या, म्हणजे अंदाज येईल. कॉर्नफ्लॉवर जसजसं शिजलं जाईल तसतसं सूप छान एकसंध होतं. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर याला 3 ते 4 मिनटं किंवा कॉर्नफ्लॉवर चांगलं शिजेपर्यंत याला मंद आचेवरती असंच ठेवून द्यायचं आहे. फक्त याला अधेमध्ये हलवत राहायचं आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून याला एक 3 ते 4 मिनटं उकळून घेतलं. सूपमध्ये कॉर्नफ्लॉवर शिजणं खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 लिंबाचा रस
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबिरीची बारीक चिरलेली कोवळी देठं हे सगळं घालायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. आता गॅस लगेच बंद करायचा आहे, कारण जर लिंबाच्या रसाला जर आपण खूप शिजवलं तर तो कडवट होतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालायचा आहे आणि गॅस लगेच बंद करून मिक्स करायचं आहे. तर बघा इथे आपलं मस्त रंगीबेरंगी लेमन कोरिएंडर सूप तयार झालेलं आहे. किती मस्त रंगीबेरंगी हे सूप दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. छान एकसंधही झालेलं आहे. चवीला तर एकदम छान चटपटीत झालेलं होतं. तर तुम्हीही या पावसाळ्यात हे लेमन कोरिएंडर सूप नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.